रेडीमेड नूडल्स या चाउमीन खाने के हैं शौकीन तो देख लो ये फैक्ट्री का वीडियो और हो जाओ सावधान। मुंबई टीवी, हर खबर सच के साथ। मैं हूं अफजल शेख और आप देख रहे हैं मुंबई टीवी। नवी मुंबई में एमएनएस वर्कर ने एक नूडल बनाने वाली फैक्ट्री पर छापा मारा और छापा मारने के बाद जब अंदर का नज़ारा देखा तो सभी जो है हैरान रह गए और दंग रह गए। आपको भी हम ये वीडियो दिखा रहे हैं, जो देखिए किस तरीके से गंदा ख़राब मटेरियल और इस ख़राब मटेरियल से बनने वाला नूडल्स जिसे तमाम लोग जो है वो खाते हैं, चाउमीन के शौकीन है वो लोग खाते हैं, तो वो लोग सावधान हो जाए कि इस तरीके का रेडीमेड जो आपको बनाकर पैकेट में दिया जाता है वो कितना हानिकारक है आपकी स्वास्थ्य के लिए। इसके बारे में आप जो है ये तमाम वीडियो को देखकर ही अंदाज़ा लगा सकते हैं। बहरहाल इस तमाम मामलात को लेकर फूड डिपार्टमेंट को काफ़ी सतर्कता बनाए रहना चाहिए ताकि यह ऐसे जो इन्फेक्शन या फूड पॉइजनिंग के जो मामले होते वो रुक सके। हम आपको दिखाते हैं नवी मुंबई के अलग अलग जगहों पर ये काफ़ी ज़्यादा जो है डिस्ट्रीब्यूट किया जाता था। बहरहाल अगर आप रेडीमेड नूडल्स या चाउमीन खाने के शौकीन हैं तो इस वीडियो को देखने के बाद सावधान हो जाए। हे सगळं दाखव, हे बघ सगळं खालचं दाखव. पाठीमागलं कसं दाखवत तेलाचे डबे वापर घ्या वेगवेगळ्या कंपनीचे आधी दाखवा कारण ते सगळं वेगवेगळं पीवर पाय नको पडत मी पडलं जिथे नूडल्स बनते ना तिथून वरती आणि खाली येताना पण नूडल्स सारखी फिलिंग येते। तुम्हाला दाखवतो बघा इथे काय बनते। या आतमध्ये या। इथे बनत आहे अखंड नवी मुंबईमध्ये सप्लाय होणारी सगळ्या लहानांपासून ते वयोवृद्ध लोकांची फेवरेट असणारी चाउमीन नूडल्स। या इकडे चाउमीन नूडल्स कोणत्या अवस्थेत बनते पाणी बघा। चाउमीन नूडल्स साठी जी पाणी वापरलं जाते ते पाणी बघा। सगळ्यात प्रथम पाणी बघितलं। आता सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे जो मैदा। त्या मैद्यांवरती मास्क्या बघा। मशीन मैदा मशीन त्यांना कोणत्याही पद्धतीचा अशी स्वच्छता असावी अशी कोणत्याही पद्धतीची त्यांनी काळजी घेतलेली नाहीये। आता अजून तुम्हाला पुढे दाखवतो नूडल्स बघा। हे नूडल्स पण भरल्या जातात पाकिटमध्ये। हे कोणत्याही पद्धतीचा विचार करत नाही। आणि हा इकडचा बॉयलर बघा ज्याच्यामध्ये हे बघा हे तेल बघा काळं काळं म्हणजे आपण इंजिन ऑइल वापरतो ना त्या पद्धतीचं तेल झालंय ते। आणि या ह्याच्यामध्येच नूडल्स फ्राय केली जाते। पुढे पुढे आहे बघा आणि तेल मैदा पद्धतीचं वापरलं जातं तेही बघा। तो बघ लाटून ठेवलाय मैदा। आणि त्याच्यानंतर ही नूडल्स जी मोठ्या प्रमाणामध्ये बनवली जाते ती इथं ठेवले बघा। ही अशी नूडल्स इथं पेरून ठेवलेली आहे। त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा स्वच्छता किंवा हायजीनचा पण त्यांनी लक्ष दिलेलं नाही। सगळी मैदा पॅकिंग होती। पॅकिंग बघा आतमध्ये नूडल्स तळलेत ना ते दाखवून आम्ही इथून कंटिन्यू करू। ही पॅकिंग करायची जागा बघा कशी आहे। हे बघा हे पॅकिंग होते इथे नूडल्स सगळं तुळवलं जातात पॅकिंग आणि ह्या नावाने ही कंपनी कार्यरत आहे। आणि हीच कंपनी फक्त कामोट्यात नव्हे तर कामोट्याच्या आजूबाजूला जे पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत जसं नवी मुंबईमध्ये किंवा खारघर वाशीपर्यंत ह्यांचा माल जातो। आणि ह्या पद्धतीचा माल आपण खातोय ह्याच्याने आपल्या जीवाला किती धोका निर्माण होईल आपण विचार केला पाहिजे। आणि अशा पद्धतीची गोष्ट असून देखील कोणत्याही पद्धतीची कारवाई अद्याप यांच्यावर झाली नाही हे आश्चर्यकारक आहे। आणि ही कंपनी आजची नाहीये, फार वर्ष झाली या कंपनीला। आम्हाला ह्याची आज तक्रार आल्यानंतर लगेच आम्ही इथं धाव घेतलेलं आहे। आणि प्रत्यक्षात आल्यानंतर हा चित्र म्हणजे भयान चित्र आहे। इथं तेल जबाबदार कोणाला धरायचं? यूज केलं जातं त्याचं। प्रशासनाला जबाबदार धरायचं, प्रशासनाला जबाबदार धरायचं, पनवेल महानगरपालिकेला जबाबदार धरायचं का अजून कोणाला जबाबदार धरायचं की स्थानिक काही लोकांना जबाबदार धरायचं? तर हे बघा हा तेलाचा डब्बा आहे। हा तेल याच्यामध्ये भरलेला आहे। वेगवेगळ्या कंपनीच्या तेलाचे डब्यात तिथे एक मिनिट म्हणजे तुम्ही कंपनी बघू शकता इंडिपेंडन्स ऑइल, त्याच्या खाली केपी ऑइल्स, इथं तुम्ही बघू शकता स्टार रिफाईन, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं कंपनीचं तेल यूज केलं जातं आणि ते आपण खातो। आपण आजच्या घडीला हे बघा हा मैदा ठेवलेला आहे आणि ह्याच्यावरती पहिला माशी याचा आस्वाद घेते मग माणूस घेतोय।
मग त्याच्याने आपल्या तब्येतीला किती चांगली गोष्ट घडेल. ते पळून गेले ते सगळे पळून गेले. आणि पळून गेले ते. त्यावेळेला आम्ही इथे आलो त्यावेळेला जे इकडचे वर्कर्स होते ते सगळे त्यांनी इथून पळ काढलेली आहे. कारण ऐसे तमाम अपडेट से जुड़े रहने के लिए सब्सक्राइब करें मुंबई टीवी. मैं अफजल शेख, फिर हाजिर हूँ एक नई न्यूज़ के साथ.